इथं बोललं पाहिजे. आपण काय करतो, नको तिथं जाऊन बोलतो. शहराच्या ठिकाणी जरा थोडं सोपं आहे, माणसं नोकरीला जातात आपलं कामधंदा म्हणजे नाही का. पण खेडेगावाच्या ठिकाणी बऱ्याचपैकी पाहायला मिळतं महाराज, जेवण वगैरे झालं का नाही दुपारी, काय काम नसतं महाराज. खास खास वयस्कर माणसांवर पारावर बसणार, याच्या गप्पा काढ त्याच्या गप्पा काढ, त्याचं बोल याचं बोल. बोला ना माऊली, बोलण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं, बोलण्यामध्ये सुद्धा भगवंताचं नाम असावं महाराज. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपल्याला कामामध्ये सुद्धा भगवंत आठवत नाही, भगवंतामध्ये काम आठवू शकतं कदाचित. पहा ना, आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शनाला खरंच अंतकरणापासून समाधीचं दर्शन घेतो का हो महाराज? खरं सांगा प्रामाणिकपणे. ओ घेता का? तिथं गेल्यानंतर सुद्धा घरची आठवण येत असेल, अरे मला उसाला पाणी द्यायला जायचे. आपण सर्व शेतकरी माणसं आहात, आठवतं का नाही? किंवा आता लवकर शेतात जायला पाहिजे, घरी जाऊन न्याहारी केली पाहिजे, बायकोने स्वयंपाक बनवला का नाही काय माहिती. म्हणजे देवापाशी गेलं तरी पोटाची चिंता आहे. परंतु संतांचं तसं नाही महाराज. आमचे सावता महाराज मळा फुलवत असताना सुद्धा, भाजीची लागवड करत असताना सुद्धा, त्या ठिकाणी ऊस लागवड करत असताना सुद्धा, पिकांना पाणी देत असताना सुद्धा पांडुरंग परमात्म्याची आठवण करणारे कोण आहेत? संत सावता महाराज. त्या ठिकाणी भगवंताचं अखंड ध्यान केल्यामुळं त्यांचा मळा सुद्धा सुंदर फुलावा महाराज. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपल्याला लसणामध्ये कधी विठाबाई दिसली का हो? नाही. त्यांना कांद्यामध्ये मुळ्यामध्ये सुद्धा विठाईचे दर्शन झालं, कारण भाव तिथं काय असतो? देव असतो. म्हणून तर त्या ठिकाणी हिताचे ठिकाणी जाग करण्यासाठी संतांना वेळोवेळी यावं लागतं महाराज. म्हणून तसं तुकोबर आहे या प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला हिताच्या ठिकाणी जाग करतात की बाबांनो, तुम्ही जन्माला आलेला आहात ना, तर एक गोष्ट सांगतो, तुम्ही ती करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो काय करा? विठ्ठलाला भजा. आता सुरुवातीलाच तुमचा संदेह दूर करून टाकते. आता अर्थात विठ्ठलच का म्हटलं असेल तुकोबरायांनी? तुमचं प्रत्येकाचा अंतकरणातलं एक वेगवेगळं श्रद्धास्थान असेल माऊली. कारण आता मी जर ज्ञानोबरांविषयी सांगितली तर असं काही नाही की ज्ञानोबरांविषयी प्रत्येकाच्याच मनात श्रद्धा असावी. गजानन महाराज असतील शेगावचे, स्वामी समर्थ महाराज असतील अक्कलकोटचे, आता हे कलियुगातील अवतार आहेत महाराज. आपण त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. परंतु मी जे सांगल ते तुम्हाला भावलंच असं नाही, कारण तुमच्या अंतकरणामध्ये एक वेगळं स्थान तुमच्या दैवत्वाचं आहे. आलं का लक्षामध्ये? मग तुकोबरांना असं का नाही म्हटलं? सांगतो तुम्हासी शंकराला भजा म्हणता आलं असतं ना तुकोबरांना, पण विठ्ठलच का? याचं उत्तर मी तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णुदेव. या तीनही देवांचं एकत्रितकरण म्हणजे विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही वारानुसार देव बदलू नका माऊली. रविवार आला की खंडेराय आपल्याला आठवतात, सोमवार आला की लगेच महादेवाचा उपवास येतो. आता काल चतुर्थी झाली महाराज, अंगारकी चतुर्थी. उपवास काय सोपे नाहीत महाराज, हे शरीराला व्याधी लागून घेतात. बरं आपण निरंकार उपवास करतो का माऊली? खिचडी खातो, वेपर्स खातो, फळं खातो, त्यापेक्षा जेवणच केलेलं चांगलं ना. उपवास आमच्या संत मायबापांनी केले. उपवास पाराने राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. आपले उपवास नाही, आपली एकादशी जवळ आली की एकादशी करा, पोटभर चरतच राहायचं त्या शेळीसारखं महाराज. आता उद्या एकादशी म्हटलं ना लगे आजच महिला वर्ग म्हणणार आता साबुदाणा भिजवला पाहिजे, उद्या काय आहे? एकादशी आहे. बरं एकादशी दिवशी तर शांत बसाव ना माऊली. काय म्हणणार? ए बाबा पोटभर फराळ कर, आज काय आहे? एकादशी आहे. दुसऱ्या दिवशी काय सोडलं जातं माऊली? द्वादशीचं काय असतं? पारणं असतं. पारणं. बाबा काल एकादशी होती, रस चपाती केली, पोटभर जेवण कर. झाला का तुमचा उपवास महाराज? हे उपवास नाही. म्हणून या ठिकाणी सांगायचं काय, आपण वारानुसार देव बदलतो, वारानुसार व्रत वैकल्य करतो. तुकोबराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा.
आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा 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 सुख नो हे, तेने विन जीवा 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 सुख नो हे, तेने बिन जीवा सुख नो हे, रती माईक दुःखाची जनती, रती माईक दुःखाची जनती, दुःखाची जनती. जिवंत आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या महाराज. जोपर्यंत आपला श्वास चालतोय, आपला हा श्वास प्रभू रामचंद्र भगवंताच्या आशीर्वादातून खऱ्या अर्थाने तो राम आपल्या हृदयामध्ये बसतो म्हणून हा श्वास चालू आहे. म्हणून येरती माईकी दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. महाराज भरभरून परमार्थ करून घ्या. संसार तर काय होतच राहतो महाराज, अट्टहासाने करावा लागतो ना, त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. ऐका ना, परंतु परमार्थ थोडा जरी केला ना माऊली तरी पूर्णत्वाकडे जातो. आणि प्रपंच आयुष्यभर करत राहा तो कधीच पूर्ण होत नाही. इथं बसलेल्यांपैकी कोणी हात वर करून सांगावं ताई आमचा प्रपंच पूर्ण झालाय बरं का. कोणी सांगावं, 80 वर्षाच्या आजोबांनी सांगावं, नाहीतर आता नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी त्या ठिकाणी सांगावं. नाही महाराज, पूर्वीचा काळ बरा होता. सायकलीवर माणसं प्रवास करायची, समाधान होतं की नाही समाधान. नंतर 2 चाकी गाडीचा शोध लागला, 2 चाकी गाडी आली, बरं त्याच्यावरती माणूस सुद्धा समाधानी नाही. मग काय आली, 4 व्हीलर आली. बरं 4 व्हीलर घेतल्यानंतर शांत बसावं ना. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे फॉर्च्युनर असावी, वाटतं की नाही. म्हणजे ज्याच्याकडे फॉर्च्युनर आहे तो माणूस श्रीमंत म्हटला. आणि खरं आहे ना माऊली, समाजामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला किंमत आहे मावशी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आता आपण आमचंच उदाहरण घेऊन सांगतो ना तुम्हाला. किती मोठा कीर्तनकार असला बरं का दादा, किती मोठे पकवाज वादक असले, आमच्या खिशात रुपया नसू द्या, तुम्ही विचारता का हो आलेत म्हणते बुवा गावात आलेत तसे माघारी जातील. पण याच ठिकाणी जर पैसा असेल, खिशामध्ये वाजत असेल, तर त्याला समाजामध्ये किंमत आहे महाराज. मी तर असे म्हणाल, नका समाजाने किंमत देऊ द्या महाराज. नसेल पैसा खिशामध्ये पण खरी प्रॉपर्टी जर काय असेल, ज्याच्या मुखामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याच्या मुखामध्ये नाम येतं, मला असं वाटतं तो खरा श्रीमंत माणूस आहे. कारण ह्या जगाच्या बापाने डोक्यावर घेतलं ना महाराज, तर इतर जगाने घेऊ किंवा न घेऊ महाराज, त्यांनी आपल्याला सर्वोच्च स्थान दिलं. व्यासपीठावरती उभं राहण्याचं कर्तृत्व. अरे एखाद्याने या ठिकाणी कीर्तनामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, तो या जगामध्ये खरा श्रीमंत आहे महाराज. इथं येऊन टाळ घेऊन उभा राहावं महाराज. नाचायचं असेल तर व्यासपीठावर नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तुम्ही इतरत्र काय नाचता माऊली. आज खेडेगावाचं सुद्धा वातावरण बिघडलंय म्हणायला काय हरकत नाही. कसं बिघडलंय, सिटीतली लोक हौशी होती महाराज, त्या ठिकाणी लग्न मोठे थाटामाटात करायचे महाराज, डीजे लावायचे. पण आता खेडेगावात सुद्धा डीजेची परंपरा आलेली आहे. काय मोठ्याने वाजतात महाराज. गाडीच्या काचा लावून घेतल्या तरी आपल्याला त्या ठिकाणी कानाला त्रास होतो.
नाचणाऱ्यांच्या कसं कानाला त्रास होत नाही हे देव जाणे बाबा. अवघड आहे महाराज. भर उन्हामध्ये एसी मधून आपण प्रवास करतो तर नको वाटतं महाराज. ही तरुण पिढी भर उन्हामध्ये नाचते महाराज. अवघड आहे की नाही महाराज. अरे नाचायचं असेल तर या ना बांधवांनो, इथं नाचा महाराज. कारण तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय लहान वयामध्ये संत मायबापांनी, महिला संतांनी त्या ठिकाणी परमार्थ करावा. संत मीराबाई महाराज मेवाड प्रांतामध्ये राजघराण्यामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला होता. घरामध्ये बक्कळ श्रीमंती महाराज, बक्कळ पैसा. त्यांनी मनामध्ये जर आणलं ना तर रत्नजडीत हिऱ्या मोत्यांच्या त्या ठिकाणी चुनऱ्या परिधान करायला मिळतील एवढी श्रीमंती वडिलांच्या घरी बरं का. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने वैराग्याचं आभूषण धारण केलेलं असेल त्यांना काय, किती तोळ्याची अंगठी दिली काय आणि रत्नजडीत हार दिले काय, फिके वाटतात महाराज भक्ती समोर. आपण चालता चालता विचार केला असता तर पहा ना महाराज, आपण किती जरी दागिने परिधान केले तरी असं वाटतं अरे एखादा अजून दागिना घातला असता तर बरं पडलं असतं. कारण दागिने आपण स्वतःसाठी घालतच नाही माऊली. कोणासाठी घालतो महिला वर्ग? पुढच्याने पाहावं, पुढच्याने विचारावं, शेजारणीने विचारावं अरे किती तोळ्याच्या पाटल्या आहेत. स्वतःच्या समाधानासाठी नाही महाराज. आलं का लक्षामध्ये? परंतु ज्या ठिकाणी वैराग्याचं तेज असतं ना महाराज, ते इतर कोणतं जे क्रीम लावून असतं म्हणतात ना, मेकअप ज्याला आपण म्हणतो, त्याने प्राप्त होऊ शकत नाही. जे ओरिजिनल आहे, जे भगवंताने दिलेलं स्वरूप आहे ते टिकून राहणं ही काळाची गरज आहे महाराज. तुम्ही पुरुषोत्तम दादा, आता आपण कलियुगामध्ये हे सांगणं कर्तव्य आहे. कारण फक्त एवढ्या समाजापुरतं ही प्रवचन नाही बरं का दादा. आपला YouTube चॅनल आहे ज्ञानदेव संगीत क्लासेस. ह्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की ही सेवा महाराष्ट्रभर पोहोचावी. कारण चालता चालता एखाद्याने आपलं नाव सर्च करावं किंवा केलं नाही तरी कदाचित येतच ना महाराज. एखादा शेतकरी बांधव असेल, शेतामध्ये दारं देत असेल, चुकून एखादं कीर्तन आलं, त्याची सकाळ त्या ठिकाणी भक्तिमय होईल ना महाराज. हा आमचा उदात्त हेतू आहे, याच्यामध्ये काही स्वार्थ नाही महाराज. सांगायचं तात्पर्य काय, ह्या ज्या क्रीमा निघालेल्या आहेत, फेसवॉश असेल, केमिकल आहे माऊली त्याच्यामध्ये. आपण ते लावतो, आपल्याला काय वाटतं अरे नाही का आता चांगल्या प्रकारे ग्लो येईल. ग्लो नाही महाराज, त्याचे परत परिणाम भोगावे लागतात. खरं तेजच आणायचं असेल तर उठल्यानंतर महाराज झोपेपर्यंत तुम्हाला जसा वेळ जमेल तसं एकदा फक्त भगवंताच्या नामाची एकच माळ करा, रामकृष्ण हरी. जसं मीराबाईंनी लहानपणी भगवंताचं चिंतन करावं, आईने संस्कार घालावे उदरावरती, तिच्या डोक्यावरती, तिच्या मनावरती हे बिंबवावं. काय? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. महाराज सर्वस्व त्या ठिकाणी काय आहे तुझं? कृष्ण आहे. आता मला सांगा तुम्ही, चिखल्याच्या गोळ्याला जसा आपण आकार देऊ माऊली, त्या ठिकाणी तसं मूर्ती त्या ठिकाणी घडत असते. तसं लेकरांवरती संस्कार घालताना, लेकरांना सांगत असताना 1000 वेळा विचार करा. कारण आपण लहानपणी जे सांगतो ना दादा, तेच मोठ्यापणे लक्षात राहतं. मग मीराबाईंना असं सांगितल्यानंतर मीराबाईंच्या डोक्यात एकच काय? कृष्ण माझा पती, कृष्ण माझा पिता, माझं कृष्ण सर्वस्व आहे. वयामध्ये आलेले आहेत आणि वयामध्ये आल्यानंतर सुद्धा भगवंताचं अखंड चिंतन करतात. मी का सांगते की तरुण वयामध्ये मीराबाईंनी परमार्थ केला, ह्यासाठी हे चाललंय बरं का. नाही तर तुम्ही म्हणता मीराबाईंकडे कुठं घुसल्यात आहे. विषय सोडून त्या ठिकाणी बोलणार नाही. मग आपली तरुण पिढी कुठं भरकटत चाललेली आहे आणि संत मायबापांनी कमी वेळामध्ये, कमी वयामध्ये परमात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त केलं. महाराज भगवंताचं भजन करतायत, अखंड भगवंताचं ध्यान करतायत, भगवंतासाठी नाचतायत, भगवंतासाठी गातायत. तुम्ही महिला वर्ग, तुम्हाला प्रश्न असेल ताई तुम्ही मस्त प्रवचन कीर्तन करता, परंतु आम्ही खेडेगावात राहणारे आहोत, आम्ही शहरामध्ये राहणारे आहेत, आम्हाला सुद्धा वाटतं हरिपाठामध्ये पावलं खेळावे, पण हा समाज त्या ठिकाणी नावं ठेवल. महाराज नाही नावं ठेवणार महाराज. कारण वारकरी संप्रदायाने आपल्याला त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे, आपल्याला मान दिलेला आहे. साक्षात मीराबाईंनी कृष्ण भगवान परमात्म्याकडता पायामध्ये घुंगर बांधून नाचावं. नाचूंगी 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 हरिगुण गावत मेतो नाचूंगी. महाराज अरे नुसतं कृष्ण कृष्ण जरी म्हटलं तर हा भवसागर तरुण जाण्याची ताकद कृष्ण या नामस्मरणामध्ये. कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा.
कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। बड़ी मुश्किल से नर तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा। बड़ी मुश्किल से नर तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। नुसतं कृष्ण जरी म्हटलं तर हा भवसागर तरुण जाण्याची ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून ते भगवंताचं नामचिंतन नाचत गात त्या ठिकाणी मीराबाई करतायत महाराज. आणि अशा प्रसंगी राजाने राजाज्ञा व्हावी की कुठंतरी थांबवावं. हे कुठं भगवंतासाठी नाचते आणि गाते, गायचं असेल नाचायचं असेल तर आमच्यासाठी नाचावं महाराज. वडिलांनी सांगितलं अरे हा समाज त्या ठिकाणी तुला नावं ठेवतंय, कुठंतरी थांब. जे वडील आपले कौतुक करत होते ते वडील सुद्धा जन्मदाते पिता सुद्धा म्हणतायत की तू थांब आता. वडील सुद्धा नावं ठेवायला लागलेले आहेत महाराज. पण ऐका ना महाराज, ज्याने अख्खा आयुष्यच भगवंतासाठी समर्पित केलेलं असेल ना महाराज, त्याला ह्या जगाने नावं ठेवू द्यावं महाराज. आई वडिलांनी सुद्धा नावं ठेवू द्यात. पण ज्याचा बापच तो विटेवरचा मालक असेल, जो 28 युग झालं भक्तांसाठी त्या ठिकाणी उभा आहे, त्या बापावरती श्रद्धा ठेवून बघा महाराज. कारण बाप तो बापच असतो बरं का. बाप समजण्यासाठी बापच व्हावं लागतं. खऱ्या अर्थाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा बाप समाजाचा ऐकून हातामध्ये विषाचा प्याला त्या ठिकाणी देत आहे. कोणाला? मीराबाईंना महाराज. तू नाही ना ऐकत, तुला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. हे समाजाचं ऐकून ऐकून माझ्या ना काय कान दुखायला लागलेत. कधी कधी बघा एखाद्या मुलगी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शिक्षण घेत असेल बरं का, कॉलेजला जात असेल, चांगली गुणवत्ता प्राप्त होत असेल, तर भाऊकीला बरं वाटत नाही. मग भाऊकी त्या ठिकाणी आपल्या वडिलांचे कान भरते. काय मुलगी वयात आली, कुठं शिकवत बसलाय तिला, कुठं बॅरिस्टर व्हायचंय, संसारच करायचंय ना, वयातच लग्न व्हायला पाहिजे बरं का. ही आत्ताचा काळ नाही माऊली, पहिल्यापासूनच आलंय. कोणाच्या माग? मुलीच्या माग. मुलाचं तिकडं पणाशी का ओलडून जाय ना, पण काही फरक पडत नाही. पहिल्यांदा मुलगी दिसते समाजाला. का असं महाराज, का बंधन? आज जी घटना घडली महाराज तिथं, ह्याला मुलगी जबाबदार आहे का महाराज? ती लेकरू जबाबदार आहे का? खरं सांगायचं महाराज, आज जे वय, ज्या वडीलधाऱ्या, ज्या वयस्कर माणसाचं वय आशीर्वादासाठी पुढे यावं, आशीर्वादासाठी हात पुढे यावे, तर त्या नराधमाने त्या लेकरावरती हात टाकावा महाराज. कितपत योग्य वाटतं बाबा तुम्हाला? आज लेकरू सुरक्षित आहे का? सांगा ना तुम्ही घरामध्ये. आज मुलगी सुरक्षित आहे का? आज आपली नजर कुठं चालली? जे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ह्या भूमीला हे शर्मंदिकी आहे महाराज. लाज वाटायला पाहिजे, लाज. अरे ज्या आया बहिणींची अब्रू वाचवणारा माझा राजा कुठं, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये वय झालेले हे बाबा म्हणायला सुद्धा लाज वाटते महाराज. आलं का लक्षात? आणि आपण काय पेटून उठतो महाराज? कुठंतरी ट्रॅफिक गोळा कर, कुठंतरी ताणतणाव निर्माण कर, त्या लेकराला शांती मिळणार आहे काय? नाही. अरे ज्याने असं कृत्य केलंय ना महाराज, त्याला भर चौकामध्ये उभं जाळायला पाहिजे, पेटवायला पाहिजे महाराज, फाशी द्यायला पाहिजे. काय ह्या सरकारची वाट बघतो आपण? सांगा ना. ते दुःखामध्ये सांत्वन करायला येतं का? येतं का? अरे कधीतरी विचार करा त्या आई वडिलांवरती काय काय म्हणजे परिस्थिती असेल महाराज. ही शब्दामध्ये सांगणारं दुःख नाही. लक्षात घ्या. आपण त्या शासनाची वाट बघतो, कधीतरी ह्याला फाशी द्या. कधी देणार ती फाशी महाराज? मुंबई सारख्या ठिकाणी तिथं मागच्या वेळेस पण हे अशीच घटना घडली माऊली. झाला का? त्या लेकराला न्याय मिळाला का महाराज? नाही. आपण म्हणतो जाऊ द्या, शेजारी पेटलंय, शेजारच्या घराचं त्यांचे ते बघून घेतील, पण कधी आपल्या पण घरामध्ये आग लागल हे कधी विसरू नका महाराज. म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी नराधमाला योग्य ती शिक्षा दिली पाहिजे. या ठिकाणी छत्रपती शासन आलं पाहिजे महाराज. मला एवढंच वाटतं या व्यासपीठावरती.
आणि हे सगळं का घडते? कारण हे कलियुग आहे माऊली, लक्षात घ्या. त्या ठिकाणी सुद्धा मीराबाईंचे जे वडील आहेत त्यांनी सुद्धा समाजाचं ऐकावं आणि आपल्या पोटच्या गोळ्याला त्या ठिकाणी विषाचा प्याला हातामध्ये द्यावं. महाराज ज्याप्रमाणे अमृत प्राशन करावं त्याप्रमाणे मीराबाईंनी गटगटा ते प्राशन केलं. काय? विष. कोणाच्या भरोशावर केलं? फक्त श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या बळावर. महाराज मीराबाईंनी विष प्राशन केलं आणि बेशुद्ध झाल्या. महाराज बेशुद्ध झाल्या क्षणी महाराज जगाच्या मालकाला त्या ठिकाणी कोडं पडलं आणि खऱ्या अर्थाने ते जे विष प्राशन त्यांनी केलं होतं पण ते संकट कोणी ओढवून घेतलं हो महाराज? भगवान परमात्म्याने, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने पुरुषोत्तम दादा स्वतःकडं ओढवून घेतलं. तुमच्या नावातच पुरुषोत्तम आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. कारण कृष्ण भगवान परमात्म्याचं दुसरं नाव काय आहे? पुरुषोत्तम भगवान. म्हणून नावामध्ये ताकद आहे महाराज. त्या ठिकाणी स्वतः मीराबाईंचं संकट स्वतःवरती ओढवून घेतलं. ज्याप्रमाणे एखादं लेकरू झोपेतून जागं व्हावं, उठून बसावं, त्याप्रमाणे मीराबाई बेशुद्ध अवस्थेमधून शुद्धीवर आल्या आणि पुन्हा एकदा भगवंताचं चिंतन करू लागल्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. महाराज गेलेले वडील जे आहेत ना महाराज, आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची किंमत कळते माऊली. खरं सांगू का? प्रत्येक घरातली ही परिस्थिती नसावी कदाचित, आशा बाळगते मी. कारण अजूनही काही काही घरामध्ये प्रेम शिल्लक राहिलेलं आहे. मग अशी मावशींनी थोडीशी कल्पना दिली महाराज की दादांचं जीवन फार कष्टातून त्या ठिकाणी साकारायला आले. हा संसाराचा मळा त्यांनी त्या ठिकाणी फुलवला. त्यांची कन्या असेल, त्यांचे 2 चिरंजीव, एकदम सुसंस्कारित घराणा आहे महाराज. योग्य संस्कार देणं ही काळाची गरज आहे महाराज. कारण आपण जिंकत राहावं म्हणून हरत येणारे जर कोण असेल तर ते आपले आई वडील असतात माऊली. म्हणून जीवन जगत असताना, मोठं होत असताना इतर कोणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण नक्कीच आपल्या बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला झाला आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहणार. परंतु आजकाल घरातील प्रतिष्ठित व्यक्तीच नीट वागत नाही महाराज आपल्या समोर. लहान मुलांसमोर आपली भीती कशी त्या ठिकाणी तयार होईल सांगा ना माऊली. बापाला वाटतं मुलगा व्यसनी होऊ नये, वाटतं की नाही? का कोणाला वाटतं रात्री 12 वाजता किंवा भर चौकामध्ये म्हणजे चौक भरलेला असेल 8-9 वाजता, त्यावेळेस माझा मुलगा डुलत डुलत यावा? कुठल्या बापाला वाटतं का मार? नशाच करायची असेल ना माऊली तर हरिनामाची कार. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाते है, अपने पदर का दाम खर्च करके मुंह में मिट्टे आते है. खाता का नाही मातो आपण? भर दुपारी त्या ठिकाणी उन्हामध्ये रोडच्या साईडला पडलेला असतं, त्याला ऊनच लागत नाही माऊली. विशेष आहे. आणि दुर्दैव अशी घटना आहे महाराज. एवढी सुंदर असं मंदिर आहे गावागावमध्ये. आता शहरात सुद्धा महाराज रस्त्याच्या बाजूलाच मंदिर असतात भगवान शिवाज. अहो मंदिर सुद्धा सोडले नाहीत महाराज. त्या ठिकाणी सिगारेट ओढत बसतात का नाही? खरं सांगायचं तुम्ही. दुपारच्या वेळेस पत्ते खेळतात मंदिरामध्ये. पत्ते खेळण्याची जागा आहे का ती? बोला की, तुम्हाला पटत नाही का माझं? विनोद सांगावा अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? तुमची जरी अपेक्षा असली विनोद सांगावं, पण मी विनोद सांगणारच नाही माऊली. कारण आता काय विनोद सांगायचं महाराज या व्यासपीठावर? आपल्या आयुष्याचा विनोद झालाय का नाही विनोद? खरं एकमेव व्यासपीठ या ठिकाणी शिल्लक राहिले ते म्हणजे वारकरी संप्रदाय. कारण इतर व्यासपीठावर दिलं जातं ना महाराज, ते फक्त आश्वासन असतं. त्यामुळे तिथं काही जरी बोललं तर तुम्ही तिथे माफ करू शकता. पण या व्यासपीठावर मिळतो ना तो आशीर्वाद असतो बरं का. आशीर्वाद असतो, संतांचा असो देवाचा असो. म्हणून मोजकच बोललं पाहिजे. कारण या ठिकाणी व्यासपीठावर चुकीला माफी नाही. आणि बरं फक्त एवढंच नाही ना, हे तर जाते ना महाराष्ट्रभर. अहो किती चांगलं सांगा हो महाराज, कमेंट चांगल्या येत नाही तो. किती चांगलं सांगा. मग एखाद्याने कीर्तन प्रवचन झाल्यानंतर अशा व्यक्तीने पुढे यावं आणि आभार मानून दाखवावे. प्रवचन करणं 2 तास सोपं नाही माऊली. विषयाला अनुसरून बोललं पाहिजे. आता